तुका केवढा केवढा अनुरेनो थोडा, रोकड मनसा तर आकाशा एवढा. आज हे आपण इकडे तिकडे भटका लागलो. तुम्हाला सांगतोय माणूस केवढा आहे. तुकाराम बाबा केवढा केवढा अनुरेनो थोडा, रोकड मनसा तर आकाश एवढा. अर्जुना मी सर्वांमध्ये आहो, माझ्याशी पान हलत नाही. गीतेमध्ये अर्जुन म्हणला त्यावेळेला आम्ही कसा पाहू, तू कसा आहे ते आम्ही कसं ओळखाव तुला. त्यानं सांगलं जागा एकांत असावा अर्जुना, जागा एकांत असावा, तेथे कलह नसावा, आधी असंग साधावा, मग साधावा हमभाव, व्यानाडीचा वळावा नेवादू शोधोर अर्जुना इथं हमला. सदाशिव सदाशिव मध्ये सदा राहणारा आत्मा. आम्ही शंकरापासून घेतलं त्यानं सांगला आदिनाथ गुरु सकल शिडीचा, मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य. तिथून हे परंपरा पुढे चालत आली. आदिनाथ गुरु सकल शिडीचा. ध्यान धारणा समाधी निर्वकल्प समाधी. समाधी बदल म्हणजे ह्या मोठ्या 4 अवस्था आहेत. तसे पुष्कळ आहे, त्याला काही नेम ते सगळ्यांना सांगून दिले. गर्व अभिमान कपट कल्पना वासना देव साधू संतांचे. पण खरी भारताची संस्कृती ह्या माणसामध्ये प्रत्येकामध्ये सगळी काही वस्तू हिंडायची माणसाला बाजूला काही गरज नाही. हे सर्वाला समजून आला ध्यानातून प्रवचनातून. आणि सत्य काय, आज आपला भारत खूप उंचीवर गेला, पोहोचला जाऊन माणसं. आत्मज्ञान आत्मज्ञान तत्वज्ञान ईश्वरज्ञान आणि विज्ञान हा भारतीय संस्कृती जी आहे. हा माणूस या 70 वर्षामध्ये आपण स्वतंत्र झालो तेव्हापासून माझं मत आहे की भारताला सतयुग लागलं. स्वतंत्र झालो तेव्हापासून आपल्या भारतामध्ये सतयुगाचा जन्म झाला. म्हणजे निजामच्या काळामध्ये मी 35 वर्षाची उंबर होते. आपल्या या जेवढं निजामचं राज्य होतं, मराठवाडा होता, ब्रिटिशचं राज्य होतं, या मनुष्याची काहीच सोय नव्हती. घर नाही, दार नाही, घर नाही, पाणी प्यायला नव्हतं. आणि जेव्हापासून आता आपण स्वतंत्र झालं त्या 70 वर्षामध्ये आज सरकारनं आपल्या भारताची संस्कृती धरली आणि आपल्या घरापर्यंत पोहोचलं सरकारनं. आता धर्माचं सिद्धांत भारताची संस्कृती जी होती म्हणजे रस्ते, मुलाला शाळा फुकट, आंधळ्याला दवाखाने फुकट, हे आज भारताची संस्कृती संतान बुडातूनच धरली हातामध्ये. आता आपण काय करायचं. आणि माणूस या 70 वर्षामध्ये तुम्ही विज्ञानाला पोहोचले जाऊन, पण आध्यात्मिक जे ज्ञान आहे हे खाली राहिलं, एकदम वर गेले, उलट झालं जरासं. पण काही आता तिकडे जाऊन मी काही मजापशी आले की बाबा सरी संपत्ती आहे सगळ्या, तुम्ही गाववाले काय कमी आहे इथं माळ्याला, पण फुलारी बाबांची गरज काहून आहे. माणूस फिरला माग, विज्ञानाला गेला. आत्मज्ञान तत्वज्ञान ईश्वरज्ञान आणि विज्ञान हे ऋषीमुनीनं. आज माणूस कुठे गेला. आकाशवाणी झाली होती कंसाला, ती आज आपल्या खिशात आली, ऐकली होती ती. आणि आता तुका केवढा केवढा अनुरेनो थोडा, रोकड मनसा तर आकाशा एवढा. आज हे आपण इकडे तिकडे भटका लागलो. तुम्हाला सांगतोय माणूस केवढा आहे. तुकाराम बाबा केवढा केवढा अनुरेनो थोडा, रोकड मनसा तर आकाशा एवढा. तुका कधीचा कधीचा सर्वाचा हे आधीचा. आता बोलतच हो आपल्याला, हे सगळे माणसं बोलतच आहेत. सगळ्याच्या आधी तुका माणूस होता जिजा सगळ्या मावळ्या होत्या त्या. मग तुका जर आधीचा असेल, आपण बी तेव्हा त्याच्या घरामध्ये गोष्टी बोललो. आणि आज पहा ती आकाशवाणी झाली, आपल्या खिशामध्ये आली, तरी आज तुका आम्हाला लक्ष नाही. तुका केवढा केवढा अनुरेनो थोडा, रोकड आकाशा एवढा. हे आज आकाशवाणी तेव्हाचे आपल्या इथं आले. आणि आता अमेरिकेला तुम्ही एवढा लागले. हा माणूस केवढा मोठा आहे. त्यावेळेची आकाशवाणी ह्या माणसानं आज
एक टेलिफोन इतकी पट्टी केली एवढी लोखंडाची आणि स्वतःनं शोध लावला एवढा मोठा आणि आपल्या जवळ आला. आता तरी लक्ष ठेवा की आम्ही केवढे आहोत. आता हे अभिमान ठेवा की आम्ही देखील तुकाराम बाबा सारखेच आहो, आम्ही तेवढेच आहो. या डोक्यावरून पहा, हे खाली जाऊ द्या. हे विज्ञान आहे. सगळ्या ऋषीमुनीने याच्यातून काढलं. याच मंदिरामध्ये सर्व काही या डोक्यामध्ये आहे, ईश्वरामध्ये आहे. ईश्वरामध्ये आपण आपल्यामध्ये ईश्वर, तोच ईश्वरामध्ये महापंचभूताचा हे आत्मा बनलेला आहे. आणि आत्मा गर्भत झाला हे विज्ञान. मारुती आकाशात जात होता. आता मंदिर बांधायला लावलं, आपण बांधले. मारुती आकाशात जात होता. आजच्या माणसाने 1000 माणसं घेऊन चालत, एकटा चालत होता. ठीक करा, आज या माणसानं 1000 माणसं घेऊन चालला आपल्या डोक्यावरून आणि वाऱ्यावर फिरायला, पाण्यावर चालला. छट्टू बांधला म्हणता रामानं, रामाच्या बांधला छट्टू बांधला ते समुद्रामध्ये. पण आजचा माणूस 10,000 टन नुसतं एक जहाज करून पाण्यावर चालवावं लागला. आजचा हा मारुती केवढा आहे, किती आपल्या भारतामध्ये ताकद. लक्षात ठेवा, हे कशामुळं झालं, हे मलाच कसं समजलं, मलाच हे कसं समजलं की माणूस केवढा मोठा आहे. त्या काळाच्या गोष्टीचा आहे ना एक नमुना दाखवला आपणाला. पण याच मार्गातून, ध्यान मार्गातूनच ऋषीमुनी पहिले पुरे ध्यान करत होते. रामाला देखील, अरे रामायण वाचवले तुम्ही, रामाने वशिष्ठानं आशीर्वाद दिलेला आहे. 6 महिने सुमंत प्रधान घेऊन सने तीर्थव्रत केले आणि घरामध्ये गप बसला की म्हणजे खरं काय आहे. तीर्थ 6 महिने केले सुमंत प्रधान घेऊन घरामध्ये येऊन बसला. त्यावेळेला विश्वामित्र यज्ञ हे करत होते म्हणा की राम लक्ष्मणाला न्यायासाठी वापस आला घरी आणि घरामध्ये बसला. तर वाल्मिकाला विश्वामित्रानं दशरथाला विचारले की राम लक्ष्मण आम्हाला यज्ञाच्या रक्षणासाठी न्यायचे. तर सभेमध्ये रामाला बोलावलं आणि बाबा म्हणे असं विश्वामित्र आले आणि तुम्हाला दोघा भावाला रक्षणाकरती जावं लागते. तर त्यांना म्हणा पितादे मी जातो पण मी गुरु केल्याशिवाय जात नाही. वशिष्ठ होते तिथं, अनेक ऋषीमुनी बसून होते त्या सभेमध्ये. वशिष्ठ होते तर वशिष्ठा म्हणे हे आमचा राम पागल झाला म्हणे. 6 महिने तीर्थाला फिरला आणि घरात आला, बोलणं खाणं पिणं नाही, काही नाही. याच्या मनात काय याला विचारा. तेव्हा त्यानं सांगलं, एकदम काहीच बोलणार नाही त्यानं, मी यज्ञाला जातो पण मला महाराज म्हणे अंतिम सुख कुठं आहे सांगा. तुमच्या रामाची गोष्ट, अंतिम सुख कुठं आहे. ते एकदम 14 वर्षाची उंबर जाते. लक्ष्मण तर लहान होता. ते गोष्ट ऐकून वशिष्ठाला असं वाटलं की अरे दशरथा म्हणे हा मुलगा न हो तुझा एक ईश्वरी अवतार आहे. का ना, अरे म्हणला रामा तू काय गोष्टी करतोस, 14 वर्षाची उंबर आहे आणि तू अंतिम सुख मागायला, तुला राज्य करायचं, तू राजाचा पुत्र आहे, तू सनिशाच्या गोष्टी करायला नाही, मला अंतिम सुख आहे. त्यावेळेला पब्लिक बसून होते त्या ठिकाणी. अंतर्गत ओळखेलं कोणं वशिष्ठानं आणि रामाला असाच हात केला. योग्य वशिष्ठ पुस्तक आहे, वाचून पहा. फुलाजी बाबांना कुठून आणलं तुम्ही. रामाला मानताना, रामायण मानताना तुम्ही रामाची गोष्ट आहे असा हात केला. एकदम संध्या डोळ्यातून धारा लागल्या. अर्धा तास मग्न झाला आपल्या स्वरूपामध्ये आणि डोळ्यातून धारा लागल्या रामाच्या. आणि ऋषीमुनी तंग झाले. तर काही अनेक लोकांनी तिथं म्हणले की हे वशिष्ठा म्हणे की खरीच भारताची आमची जे गुरु परंपरा चालत आली होती दीक्षा, ती आज रामाला वर्णरूप करून टाकून दिली. हाच ध्यान आहे. रामाचं मंदिर वाचले पण हा गोष्ट का सांगली नाही, कुणाही सांगली नाही. रामायण लावतो महिना आपण गीता वाचली. हे अर्जुना ध्यान म्हणता तुम्ही. अर्जुना मी सर्वांमध्ये गीता वाचली, हे कोण काऊन परिचय केला नाही. गीता वाचले, मंदिर बांधले, आपण पूजा करायला लागलो. पण हे अर्जुना मी सर्वांमध्ये आहो, माझ्याशी पान हलत नाही. गीतेमध्ये अर्जुन मला त्यावेळेला आम्ही कसं पाहू, तू कसा आहे ते आम्ही कसं ओळखावं तुला.
त्यानं सांगलंय जागा एकांत असावा अर्जुना, जागा एकांत असावा, तेथे कलह नसावा, आधी असंग साधावा, मग साधावा हमभाव, व्यानाडीचा वळावा नेवा दृश्यदोर अर्जुना. इथं हो म्हणला मी. मोरासारखा डोळा आहे म्हणलं माझा, मोरासारखा डोळा. फुलाजी बाबानं काय आगाव केलं, काय आगाव सांगायला, अरे ध्यान ध्यान, ध्यानाशिवाय तुमचं कोणतंच काम नाही झालं. मेन माईच्या गर्भामध्ये 9 महिने दिखणार ध्यानामध्ये होतो, म्हणून आपण आत्मस्वरूपामध्ये होतो. तिथं जळाला नाही, नाचला नाही, तिथं हे जाऊ द्या, हे देवीकडे जाऊ द्या, हे तिथं वाचलो. ते ध्यानच तर होतो आपण. ते वाडखो चांगले नाही ना की बाहेर आल्यावर आपण सोहम शब्द विसरला, कोहम शब्द विकासला, कव्हा कव्हा म्हणला. ते जन्माचे आहे, जन्मामध्ये झालेलं आहे ते. तर ते तेव्हापासून आता तेच मी मंत्र सांगायला लागलो तुम्हाला. प्रल्हाद फेकून दिला, इष्टात टाकला, जळाला नाही. आणि हे कवळा पिंडच देखील तो होता या माईच्या गर्भामध्ये. तेच भारताची संस्कृती आहे, तेच साधन आहे, ऋषीमुनीची परंपरा चालत आलेली आहे हे. आणि ध्यान, झोपण्याला ध्यान आहे, लघवीला ध्यान आहे, चहा करायला ध्यान आहे, पेरायला ध्यान आहे, झोपण्याला ध्यान आहे, बोलण्याला ध्यान आहे, चालण्याला ध्यान आहे. उगाच डोळे लावून चाललं जमते काय, कुठं ध्यान नाही. तेच ध्यान आहे. जन्मात त्याचे मुलं पहावे शोधणं, दुःखाचे कारण जन्म घेणं. आपल्या भारतामध्ये मतभेद झाला, ते जाती झाल्या, तिथं जाते. 4 वर्ण हे ब्रह्म आहे, याला ब्रह्म म्हणतात. ब्रह्म आणि क्षत्रिय म्हणजे हात. आध्यात्मिक ज्ञानातून हे ब्रह्म आणि हे क्षत्रिय वैश्य असे 4 वर्ण केले. आणि 2 वर्ण जे समजा जातीवाद समजा खाली ठेवले आपण, त्याला गुप्त त्याला हात लावू नका म्हणले. तर ह्या माणसावर जाती लादल्या. या शरीराचे भाग 4 हात आध्यात्मिक ज्ञानानं. हे ब्रह्म, हे क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, अतिशूद्र म्हणजे गुप्त इंद्रिय, त्याला हात लावू नका. हे माणसावर समाजावर लादून दिलं आणि आपल्या भारताचा सध्या नाश झाला हे लक्षात ठेवा तुम्ही. ते जाऊ दे, आता कथा आपणाला सांगतो मी. पण रामाबद्दल सांगा. कृष्णानं म्हणजे कोण्या रूपानं आहे, आता नाही कृष्ण. मी सर्वांमध्ये आहो, आता सांगतो तुम्हाला. आत्मा म्हणला कृष्ण, आत्मा मी सर्वांमध्ये आहो. आता सर्वांमध्ये आत्मा नाही, आपला कृष्ण मेला. आत्मा राम आहे, शांती सीता आहे, आनंद विभीषण आहे, हनुमान याला चाला वायुरूपानं हनुमान पडलंखेमध्ये सीता नेऊन ठेवली होती. या ठिकाणी शांती आहे तुमची. इथं या ठिकाणी ह्या पडलंका हे बगीचा आहे, या बगीच्यामध्ये सीतारामना नेऊन ठेवली म्हणतात. इकडे कथा बी आहे. आणि आध्यात्मिक ज्ञानातून हे मारुती याला या पडलंखेमध्ये चालला आणि कानातून नाकातून निघून चालला. आम्ही घेतल्या गोष्टी ते मायाच्या दृष्टीमध्ये ग्रंथ एक केलं. बाह्यमुख आणि अंतर्मुख 2 मार्ग आहे. या बाह्यमुख म्हणजे पुराण, 4 वेळ 6 शास्त्र 18 पुराण. या पुराणामध्ये धर्माची गडबड झाली. आणि रामापासून कृष्ण मूर्ती, तिथून सुरू झाल्या मूर्ती. रामाच्या आधी मूर्ती नव्हत्या, पुरं ध्यानच होत आहे. आणि खरं शंकरानं अधिनाथ गुरु सकल सिद्धीचा. आम्ही शंकरालाच म्हणालो अधिनाथ अधिनाथ, पण त्यानं पार्वतीने सांगलं तुम्ही कुणाचं ध्यान करताय, तुमचा सरळ रोग करतोय ध्यान, आणि तुम्ही कुणाचं करताय. पार्वती मी सदाशिवाचं करतो. आणि आम्ही शंकरापासून घेऊन घेतलो. सदाशिव मध्ये सदा राहणारा आत्मा आम्ही शंकरापासून घेतलं. त्यानं सांगला आदिनाथ गुरु सकल सिद्धीचा. मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य. तिथून हे परंपरा पुढे चालत आली. आदिनाथ गुरु सकल सिद्धीचा जगद्गुरु सद्गुरु म्हणजे आत्मा. लक्षात ठेवा, शरीराचा गुरु नाही, सद्गुरु म्हणजे आत्मा. सत्य त्याला जात नाही, पात नाही, भेद नाही. वाडकोमीचे थमलो. मज नाही हाड, मज नाही मास, मज नाही माय, मज नाही बाप, मज नाही खाणे, मज नाही पिणे. म्हणजे आत्मा कृष्ण, राम, ब्रह्म, विष्णू तुम्हीच. हा शंकराचा अवतार आहे. हे पार्वती चव्हातीच आहे आणि हा विष्णूचा अवतार आहे. आणि हे चव्हातीच लक्ष्मी आहे.
आणि तोच ब्रह्म है, ब्रह्म उत्पत्ती करते रजगुण. रजगुण ब्रह्माला, ब्रह्मदेव उत्पत्ती करते म्हणजे रजगुण. रजगुण म्हणजे लेकरं तयार व्हायले, त्याचं नाव आहे ब्रह्मदेव उत्पत्ती करणारा. मूळ काही लोक मुलाला पुसारू हे लेकरू कोणाचं आहे? माझं आहे. ग्रंथामध्ये ब्रह्मदेव उत्पत्ती करते, ब्रह्मदेव आलता का तू स्वतः म्हणावे या लेकराचं. आता हसायले माणसं आहे. वाटकं ते म्हणलं लेकरायचं बायासाठी बोलले होते की नवसाना लेकरं होतात काय, तर हे ब्रह्मदेव आणि विष्णू तिन्ही गुण आपल्यामध्ये आहे. रज तम सत्व. ब्रह्मा म्हणजे हा माया रजगुण, आणि विष्णू रक्षण करते म्हणजे आत्मा रक्षण करावा लागला आपला. आणि शंकर म्हणजे राग, मारते बी चारते बी, तिन्ही गुण आपल्यामध्ये आहेत. आणि देवाचं सांगतो तुम्हाला, तुकाराम बाबाचा परमान आहे, सगळ्याला माहीत आहे. खूप महाराष्ट्रामध्ये भक्ती आहे, ज्ञान आहे, सगळंच आहे. पण काही काही गोष्टी समजल्या नाही आपल्याला. ते ब्रह्म विष्णू आता तिन्ही गुण आपल्यात होतं. आणि तुकाराम बाबाचा परमान अनेक याच्या विषयात. मन बुद्धीचे प्रधान, मनामागे नारायण, 3 शब्द. ब्रह्म विष्णू 3 झाले हे. आणि तुकाराम बाबा मला देवायचं मन बुद्धीचे प्रधान, मनामागे नारायण. हे मन, हे बुद्धी आणि नारायण हे 2 गुण जर झाले तुमच्या पुढे, फुलाजी बाबा म्हणा लागले हे 2 गुण आणि असे 3 मिळून येथे 3च झाले ब्रह्म विष्णू महेश. आणि तुकाराम बाबा देव होण्यासाठी 3च गोष्टी सांगल्या. आणि त्याबद्दल तुम्ही आता ते वर्णन करायला लागले. तेच आहे मन, बुद्धी आणि नारायण. मना बुद्धीचे प्रधान, मनामागे नारायण. हे रजगुण म्हणजे प्रपंच. थोडा जर माग असा आला आणि तमगुण वर आला तर ब्रह्म विष्णू वर झाले तुमच्या पुढे. जंगलात गेला पण कुठं मूर्ती मांडली नाही, कुठं पूजा केली नाही, नारळ फोडलं नाही. हे बा तुकारामाचे 3 गोष्टी आणि ब्रह्म विष्णू 3 अशा 6 आणि 3 पृथ्वी, पोकळी, आकाश 9 आणि 10वे खंड महाराज. हे 9 खंड पृथ्वी, 10वा गुप्त आहे. कुंडीचा मालक हजाराचा एक, त्याचा डोळा दिशे ब्रह्मरूप. सृष्टी आली याच्यामध्ये, या 10 तत्वामध्ये सृष्टी आली. काय देव घेऊन बसले आणि त्याच्यापैकी तुम्ही हा, याला अधिकार आहे. इथं 5 आहे, इथं 5 आहे. हा याच्यामध्ये 5 आहे यामध्ये, आणि तुमच्यामध्ये 10 तत्व आहे. ईश्वर तिळातके बिंडुले, यामध्ये ईश्वामर कोंदले. हरिहराच्या मूर्ती बिंडुल्यात येते जाते सो हम. आणि हे कान केवढं काम करायला लागले. हे लहान आहे, हा सृष्टीचा आकार आहे. म्हणजे 10 तत्वामध्ये मी पूर्ण आणून ठेवलं तुम्हाला. आणि याचं काही काला करतात, खाल्याबरोबर थोडंसं बोलतो मग बंद करतो मी. म्हणजे पहिलं काय, काळा विना, पहिला पंचतत्वाचा विना, गुरु विने वाजविना. 4 खुंट्या 4 मने, सोहोम शब्द उमठे ध्वनी. निर्गुण तार लावेला, माया घोर मिळवेला. तुका म्हणे ऐसा विना, गुरु विने. गुरु म्हणजे आत्मा, जगत गुरु. गुरु म्हणजे शरीराचा गुरु होत नाही, पराकृत रथ आहे. ह्यामध्ये कृष्णाच्या गीतेवर रथ आहे ना, 5 घोडे, हे 5 कर्मेंद्रिय. हे अर्जुना हे पराकृत रथ आहे. शरीर हे रथ आहे आणि कृष्ण चालवणारा आत्मा आहे. लक्षात ठेवा आध्यात्मिक ज्ञानातून. मला मी रथ चालवतो मी, तू माग बांध चालव. आध्यात्मिक ज्ञानाला इतका फरक आहे. मूळ तुम्हाला अरे कोणाला काही जरी नाही तरी पण चमत्काराची गोष्ट आहे. पातंजलीमध्ये आहे. फुलाजी बाबा काय घेऊन बसले, सर्वांमध्ये आहे. म्हणजे तेव्हापासून आहे मला कळालं आपण कोणी आत्य नाही, हे सर्वांमध्ये आहे. पातंजली आहे, पातंजलीमध्ये एका दिव्यानं लाखो जीव पेटवता येते. पातंजली अवघदर्शन आहे. त्याच्यामध्ये याचा अर्थ काय होते की असा महात्मा जर असेल, एखादा दिव्यासारखा असेल
तर ते दुसरा जर त्याची पुण्य असेल कोणाची पहिली मायबापाची मागाला परिहार पुढे नाही न म्हणता तुम्ही त्याचे पुण्यही जर असेल दर्शनानं स्पर्शानं कृपादृष्टीनं किंवा इच्छेनं ओढून घेता येते. हे आता जे खेळ चाललेला आहे याला अनेक रामाशीचं सांगलं पातंजली सांगलं म्हणजे तुमच्यामध्ये देखील काही ना काही पुण्य आहे जे माझ्या संतापाशी जातात आणि संतांची आवड असते त्याला त्याची काहीतरी पुण्य असली तसा महात्मा जर भेटला तर ऑटोमॅटिक शक्त्या लागून जातात. आपण सारखे करीतात कारण नाही का वेळचा लागे तुकाराम बाबा संताला लागत असं वासनी देवी जळून जाईल लहू प्रवेशासी नसावे उपमा सद्गुरु महिमा आगाजची. काय फुलाची बाबा घेऊन बसले मी सांगायलो काय तुम्ही करून पहा. कबीरदास म्हणला करके देखो करा तो होता और कल करने का आज करने का अभी करो. तुम्ही सुरुवात करा. काय मोठी गोष्ट आहे. असं तुमच्या पोटी ऋषीमुनी जन्मले हे माझा विश्वास झाला. पण इथं काय झालं आपल्या आत्मस्वरूपाला आपण विसरलो. तुम्ही आता थोडे या 10-12 वर्षामध्ये ध्यानाला बसायला लागले. हे तुमची मायबापाची पुण्य आणि आपणाला मरण नाही. अरे काय लोक समजत नाही मेला गेला जन्मला मेला पण असा आता सांगलं महाराजांनी का आत्म्याला मृत्यू नाही हे सत्य. पुराणे कपडे आपल्या आज्या पंजापासून आपण चालत आलो हे मला विश्वास झालाय. माझी मला ओळख झाली. पुराणे कपडे थोडं सांगतो तुम्हाला कसा जिवंत आहे. आपला पणाजापासून आजा झाला आजापासून पिताजी झाला पित्यापासून आपला झालो आणि आपल्यापासून मुलाच्या रूपानं जीवताला एकदा पुढे हे पहा बसून. आणि याला विठ्ठलाची उपमा दिली. आम्ही पंढरीच म्हणत बसलो विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार फिरता जाता वर्षे देशी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार आम्ही त्यातच गाणं गालो. अरे ते नसून हे कुंभारीन कुंभार हे गाडगे तुम्हीच विठ्ठला तूच घडवीशी तूच कुरवाळीशी तूच फोडीशी. तुमचे लेकरं मला कोण पोसायले सांगा. कोणता कुंभार आहे हे कुंभारीन हे फिरतं ताकमध्ये येणं जाणं. विठ्ठला तू वेडा कुंभार फिरता ताका वर्षे देतशी मातीला कार. तूच घडवीशी तूच फोडीशी विठ्ठला. भिंतीवरती आरसा बिलोरी आपुलीच प्रतिमा आपुलाच वैरी. आपल्याचा पाप आपलं देव काही नाही. हा माणूस जन्मला या माणसाला दुश्मन देवानं केलं नाही लक्षात ठेवा. मला कळून आलं या माणसासाठी ईश्वरानं देव दुसरा दुश्मन तयार केलाच नाही. गर्व अभिमान कपट कल्पना वासना हे बडेपणा मोठेपणा पैसा डोळ्यानं पाप होते जिभेनं पाप होते मनानं पाप होते. लात नाही म्हण एक लात आहे 2-3 लाता हाता माणसाला. आणि बापाची लात कशी आहे सांगतो मी लात बदल. एक म्हणजे काय म्हणते बाबा अंग दाबरे म्हणते. त्या दाबलं पायच लागली लावी तुळत म्हणते चांगलं ते कोणते धन्य म्हणजे अंग मोकळत झालं. एक लात लागते तर आपण हात जोडतो पहा आणि एक लात लागत नाही तुला लात मारीन मलिक त्याला राग येते. अशा 3 प्रकारच्या लात हात महाराज लक्ष ठेवा. जे खऱ्या लागतात ती लागत नाही पण नुसता शब्द जर जाते ती लात लागते. ही जाणीव घ्या. देव देव करत बसू नका. कोण हे आता ते तुम्हीच सांभाळता तुम्हीच घडवा लागलो आपणाच घडवा लागलो हे चराचर उत्पन्न व्हायले. आणि कृष्णाला उद्धवा त्याला तसा म्हणला उद्धवा तुझं लेकरू नाही रे तूच आहेस. भागवतामध्ये सगळं मी करतो मला आम्ही सांभाळतो. त्याला बी म्हणला कृष्णाला म्हणला उद्धवाला म्हणला अरे तुझं लेकरू नाही उद्धवा तूच आहेस रे. म्हणजे तू कसं करतोस म्हणे परकाया प्रवेश हे माझ्या लक्षात आलं भागवतामध्ये. परकाया प्रवेश करतो म्हणला मी. तू विश्व एवढा जगामध्ये कसा उत्पत्ती करतो आणि कसा सांभाळतोस आत्मरूपानं लक्षात ठेवा. पुऱ्या जंतूमध्ये मी हो म्हणला परकाया प्रवेश मध्ये याची गोष्ट काय होते उद्धवा की आपला पिता आहे पित्याचा जीव आईच्या गर्भामध्ये गेला आणि 9 महिन्याच्या नंतर वापस आला.
कोण कोण विठ्ठल, कोण घडवणारा, कोण सांभाळ करणारा, कोणता ह्या लेकराबाळाचं 9 महिने बनला सूक्ष्म बैसलो किल्ल्याचं कृपा केली महाराज किल्ली उघडली सजे त्याचे तन. दुधाची उत्पत्ती कोण केली बाळा, वाढवे शिरपती सवेदोडी. आपली गाय आहे, वासरू आटलं आणि गाय गाभान राहिली की संगतचे बाळ आणि दूध तयार होते. पहा गंमत, सगळं करते, सगळं करते ईश्वर, सगळं करते देव, सगळं करते म्हणजे आम्ही देवा बाजूलाच देव वाटलं, सगळं करायला हे माझा विश्वास आहे. जीवाला देव म्हणजे सगळं करते. त्या गाईत पहा तुम्ही, गाय गर्भेत राहील की कसं दूध तयार होते त्याच्यामध्ये, आणि वासरू जन्मत त्या वासराला देखील माहीत आहे त्यामध्ये व्याप्त आहे परमेश्वर. वासरामध्ये जन्मले का आपल्या देखता असं करते, असं तिथं पाहते. हा केवढा चमत्कार आहे. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला, माणसाचे देव कसे झाले. दुधावर मी विचार केला की दूध कुठं आहे. खुराकामध्ये दूध आहे गाईचा, खुराकामध्ये दूध आहे. आपलं दूध काढलं रक्तच आहे तिथं, पण नेमकं दूध आपण काढून घेतो आणि त्याला प्रयोग करतो. आपण त्याला तपितो, नाशिवतो, सडवतो, हलवतो आणि त्याचं तूप होते. तूप होते. ते माणसावर मी विचार केला की माणसाचे देव झाले कसे आणि नेमके का होतात. ते भक्तीनं होतात ते असं ते विचार केला मी. आणि आता ते तूप झालं, दुधातून निघलं, नासून नासून बाहेर आलं, हे सर्वाला अनुभव आहे. आणि सुगंध झालं. तेच तुपामध्ये पुन्हा दूध तुपामध्ये टाका मिसळत नाही, तसे महात्मे भारतामध्ये तुपासारखे एकदा जर झाले पुन्हा समाजामध्ये मिळत नाहीत. लक्षात ठेवा तुम्ही. आणि मी अजून तिकडे गेलो नाही, पण मला रस्ता भेटली याच्या पलकड माणसाला गड्याला बाईला दुसरा मार्गच नाही. लक्षात ठेवा. हे सगळं काय घडते ध्यानातून. जे मी बोलायला लागलो तुम्ही ओळखले, मानले तुम्ही. ईश्वरी पुरुषाला तुमच्यामध्ये आहे, नाही म्हणू नका असं. इकडं आहे तिकडे म्हणू नका बाबा सांगायले. तुम्हाला समजलं आता. तुम्ही जसं संकट असेल तसं करून प्रत्येक माणसाला जर पुण्य असेल ना, आपल्या स्वतः इच्छा प्रमाण होऊ शकते. जशी वासना तशी पुरवणार ना, हे मला विश्वास आला. पोरीचं लग्न झालं पाहिजे, होतेच. कर्ज फिटलं, फिटतेच. मी परमेश्वरापर्यंत जाईन. काही ना काही संत मिळतेच आपल्याला, हाताला हात धरून देतात. हा मानव जन्म आहे, ईश्वराचा अवतार आहे. आणि जे जे दिशे होते ते ते मानी जे भगवंत मात्र आपणा की हे पाहिजे. जे जे दिशे होते ते ते बाणी जे भगवंत एकनाथ महाराज म्हणला म्हणजे परोपकार, ते बी निष्काम भक्ती. तुमच्या घरी चहाची आशा करू नका. तुम्हाला जर कोणाला पुण्य करायचं असेल, काहीच आशीर्वाद मागायचे नाही. तुम्ही पाणी पाजा, पाणी पाजा, जेवू घाला. तुम्हाला जेवायचं सांगतो. घरी पाहुणे आले जरी तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा असेल ना, करा लावला आपण कुशभर आम्हाला आशीर्वाद बाजूला आहे काय की वाटते. जेवू घालतो आपण कोणी बी त्याला, बाबा थोडी घ्या ना, थोडी घ्या ना, नको नको म्हणते, नको नाही थोडी घ्या ना, दोन्ही हाताने आशीर्वाद देते. किती जवळचा आहे, किती जवळचा आशीर्वाद दोन्ही हात असा करते. हे सत्य, हे थोर भक्ती आवडता देवा करताना शिवा कुटुंबाचे. जात पाहू नका, संताला जात नको, पाहत नको, पाटलाला, राजाला, सरपंचाला हे जात ठेवू नका. माझा गाव आहे, माझा देश आहे. तुकडे मला देश सांभाळा, धर्म पाळा म्हणजे भूत दया, धर्मामध्ये भूत दया. हे काम करा तुम्ही. संताचंच काम आहे, जिथे तुम्हाला अधिकार आहे. आणि आशीर्वाद कुठेही भेटणार नाही, असा भेटते. तुम्ही त्याचे वारे तो तुमच्या मरणीमध्ये. हे सत्य आहे. काहीच करायचं तुमच्या हातामध्ये. ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. जसे करावे कर्म तसे फळ देतो ईश्वर. मी भजन केलं, बाबापाशी गेलो, फलानं झालं, भजन आहे म्हणतो, काहीच होणार नाही. दिशरावर भूत दया करा. लेकरू आपलं दुखलं तर कसं आहे तसं. आज सरपंच आहे गावामध्ये, कोणी एवढा गाव आहे, का आहे काय नाही, घरोघर पुसणं, चौकशी घेणं. गावात कोण सुखी आहे, कुणावर त्रास आहे का, अत्याचार आहे का,
बिमार बाई एखादी रात्रीच्या कोणी गरीब आहे त्याला फोन करणार, डॉक्टरला सांगणं, स्वतः वाटं लावणं, ते सरपंचाला कोणी पाडणार नाही, लक्षात ठेवा. आमदार जर आमचं हे काम गेलं सरपंचा होते तर कधी त्याला खाली पडणार नाही, लक्षात ठेवा. पहिला राजाला गुरु होते, आज गुरु नाही. 5 वर्षाचं राज्यामध्ये तसलीचं वावर, 2 वर्ष शाप सागर टाकायचं, तिसऱ्या वर्षी शंडागुंडा घ्यायचा, सोडून द्यायचं, ही बैमानी. अशी आमची भक्ती झाली, लक्षात ठेवा. पाटील सरपंच जसे आपल्या लेकराची काळजी घेतो असं हे गावाले पाटील आहे, सरपंच, आमदार आहे, खासदार आहे, असं पाहुणा त्याला पडायची गरजच नाही. आपल्या हातानं पडायला लागले म्हणतात ते फलाना होता माणूस हो, त्यानंच केलं नाही तर मला वोट भेटणारच होतं. आणि गावामध्ये दुश्मन तितकं कमवून खाल्लं ते खाल्लं, शेवट काय घेतलं, दुश्मनी करून घेतली. हे कशानं व्हायला लागलं हे लक्षात ठेवा. काहीच नाही, सेवा करा तुम्ही, मोकळ्या मनानं करा, आश ठेवू नका. असा धर्म आहे मुसलमानामध्ये. या हाताला धर्म केला तर या हाताला समजू नये म्हणा, मी जीव घातलं म्हणू नका, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि होईल तेवढी बुडत से जगणार देखवणार डोळा म्हणूनही कनवळा तसे म्हणतात. हे होईल तसं लेकरासारखी भक्ती करा. कोणी महाराज व्हा तुम्ही, जसा मार्ग भेटल, पण जगाला अज्ञानपणातून रस्त्यावर आणा. गुरुमध्ये गुमध्ये अज्ञान, रूमध्ये प्रकाश. आता मंत्र नाही, तंत्र नाही, देवधर्म नाही, तुम्ही अज्ञान रस्त्यानं मार्गानं जे चालत होते तर ईश्वरानं एक थोडीशी बुद्धी दिली मला. जे जे आले अंगा ते ते लोक सांगा, आपण तरुणी दुधात राहावे, आपण तर येत नव्हतो तुकाराम महाराज मला. थोडं मला समजलं. आता तुमच्या पुढे कोणतंही आपलं नातं नाही, पण समजलं तर हा पुणे संत जलवणं तर फार भाग्याची गोष्ट आहे. पण आपण संत भेटलं तिळ तिळ पुण्य साता पडे तर संत समागम घडे. हे मी संत जरी असल पण तुम्ही भाग्यवान आहे, ऐकणारे लोक भाग्यवान आहात, हे लक्षात ठेवा तुम्ही. अवतारी पुरुष अवतार सगळे आपण तेच, पण थोडा पडदा पडलेला आहे. हा परमेश्वर आजवर कोण सांगलं नाही. देवदेवता केला आडेली पचमा दुर्गा भवानी खंडोबा मरे, बाकीचे राम कृष्ण हे झाले. आणि रामापासून मूर्ती पूजा तयार झाली. पहिले भारतामध्ये ते वारक बाबा पुस्तक म्हणून आहे, 4 युगाचं ज्ञान आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला सांगतो मी, 4 युग हाच मार्ग चालत आपला ध्यानाचा मार्ग. द्वापर, तृतीय, सतयुग, कलयुग, 4 युगाचं महाराज ज्ञान आहे त्याच्यामध्ये. आणि काही काळा खाली गेलं, दबलं, पण ईश्वराच्या कृपेनं काही गरज लपून ठेवले. त्यामध्ये इथून होतं पहिलं. आता मराठीतून केले ते मुंबईला छापा लागले. 4 युगाचं संपत्ती तुमच्या पुढे आता आले. फुलाजी बाबा, तुकाराम बाबा नाही, माझा गुरु म्हणून ग्रंथाची पूजा करायला लागलो. हे ज्ञानाला गुरु मानतो मी, लक्षात ठेवा. हे नाही नाशिवंत देह जाणार सटळ, ऐसा खातो काळ सावधान. हे जाऊ द्या. जगत गुरु, ईश्वर व्यापक, ईश्वर चालक हरिपाठामध्ये आहे. हरिपाठामध्ये लिहून हाताशा गोष्टी ह्या. समाधमावरी हरी झाला. ध्यान म्हणजे काय? सम म्हणजे उश्वास नाभीशी उभा करणं, दम म्हणजे बाहेर पडणं. समाधमावरी हरी झाला. आणि काय संत रागता सहज वासनेचे बीज जळून जाई, आपणासारखे करीतात का. आता जन्मावल्या लढा लागल्या, कोणी कमी नाही, कोणी जास्त नाही. तुम्हाला समजलं आता, मी जास्त बोलत नाही. नमस्कार. हरे